चुकीच्या रस्त्याला कधी गुरु सोडत नाही, कारण गुरुने हात पकडलेला असतो. गुरु जे आहेत ना ते मांजराची भूमिका करतात. जे सद्गुरू आहेत ते मांजराची भूमिका करतात आणि गुरु जे आहे ते माकडीनीची भूमिका करतात. जी मांजरीण असते तिचं बारकाईने निरीक्षण करा, ती आपल्या पोराला इथेच पकडते, तोंडात धरते आणि घेऊन जाते. तिला जोपर्यंत सुरक्षित ठिकाण वाटत नाही तोपर्यंत ती कधी त्या मुलाला सोडणार नाही. माकडीनीचं तसं नसतं. त्या माकडीनीच्या पिल्लाला आईच्या पोटाला पकडावं लागतं. ती उड्या मारते इकडून तिकडे तिकडून तिकडे, आणि उड्या मारता मारता कधी कधी ते पोर खाली पडतं आणि मरून जात. सद्गुरू आपल्या शिष्याचा कधी हात सोडत नाही. तो किती वाम मार्गाला जात असला, गैरमार्गाला जात असला तरी गुरु वेगवेगळी रूप धारण करून त्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात. ते कधी त्याच्या हातातलं बावलं बनणार नाहीत. तो सोडून जाईल किंवा मला काहीतरी त्याच्यापासून फायदा होणार नाही, माझं नुकसान करेल म्हणून गुरु कधी घाबरत नाही. जो निर्भय झाला तो सद्गुरू, जो निरीच्छ आहे तो सद्गुरू. तो निर्भय असतो, तो निरीच्छ असतो, तो निस्पृह असतो आणि संपूर्ण चराचरामध्ये तो स्वतःलाच पाहत असतो. अशा सद्गुरूंना शरण जा. गुरु आपल्याला या विश्वामध्ये भरपूर मिळतात. काही जणांची ज्ञानेश्वरी पाठ असते म्हणून ज्ञानेश्वर नाही होता, कुणाचा दासबोध पाठ असतो म्हणून समर्थ रामदास स्वामी होता नाही येणार, कुणाची गीता पाठ असेल म्हणून तो भगवान कृष्ण होऊ शकत नाही. भगवान कृष्ण तोच की ज्याला आत्मप्रचिती झालेली आहे की या चराचरामध्ये मीच आहे आणि सर्वांच्या मुखातून जो बोलतोय तो दुसरा कोणी नाही, तो मीच आहे. मी संपूर्ण चराचरात भरलेला आहे असा ज्याला साक्षात्कार झालाय